नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी राहील मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, कोकण रेल्वे अप्रेंटिसशिप भरती निघालेली आहे 2026 ची. यामध्ये तुमचे जे पदं असणार आहे मित्रांनो, पदवीधर अप्रेंटिसशिपसाठी पद असणार आहे, टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिसशिपसाठी पद असणार आहे आणि जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिसशिपसाठी पद असणार आहे. आता याच्यामध्ये बघायला गेलं तर सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकलची अशी ते पोस्टिंग असणार आहे. 134 पदांसाठी ही पोस्ट निघालेली आहे. 134 जागा आहे टोटल ऑफ. शैक्षणिक पात्रता असणार आहे. पदवीधरवाले अप्लाय करू शकतात. टेक्निशियन डिप्लोमावाले अप्लाय करू शकता आणि जनरल पदवीधर तुम्ही असाल म्हणजे एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले पण असाल तरीही अप्लाय करू शकता. इंजिनिअरिंग डिग्रीवाले पण अप्लाय करू शकता. इंजिनिअरिंग डिप्लोमावाले पण अप्लाय करू शकतात. आता यासाठी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. जे की कागदपत्रे आहे तुम्हाला त्यांच्या ॲड्रेसवर स्वतः जायचं आहे. तिथं फॉर्म भरायचा आहे, तिथं जमा करायचा आहे आणि त्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यू आहे, त्या दिवशीच जायचं आहे त्या ठिकाणी. आता तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. कोणता फॉर्म भरायचा ऑफलाईन पद्धतीने, इंटरव्ह्यू डेट कधी असणार आहे, कशा पद्धतीने आपलं सिलेक्शन होणार आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि आपले इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, फेसबुक ग्रुपला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ही भरती आलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ अंडरटेकिंग कंपनी आहे, जी की याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स अँड डिप्लोमा होल्डर्स, ग्रॅज्युएट स्ट्रीमवाल्यांसाठीच्या मध्ये अप्रेंटिसशिप ट्रेनिंग अंडर भरती निघालेली आहे. नोटिफिकेशन दिलेली आहे याची, ओके, 2026 ची. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कडून, KRCL कडून, ओके, जे की स्पेशल ड्राईव्ह त्यांचा घेतलेला आहे अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी. सुवर्ण संधी आहे आपल्याला, जी की नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्ट्रीम कडून घेण्यात येणार आहे, NATS कडून. कॅन्डिडेटसाठीच्या मध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट्स डिप्लोमा इंजिनिअरिंग सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड ग्रॅज्युएट जनरल स्ट्रीमवाले याच्यामध्ये अप्लाय करू शकता, जे की पास आउट तुम्ही पाहिजे आहे 2021, 22, 23, 24, 25 मध्ये. तरच तुम्ही अप्लाय करू शकता. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला जायचं आहे, तिथूनच फॉर्म भरून अप्लाय करायचं आहे त्याच दिवशी, ओके. आता याच्यामध्ये डिटेल दिलेली आहे सब्जेक्टनुसार, आपल्याला कॅटेगरीनुसार दिलेली आहे. सगळ्या कॅटेगरींना मिळून किती पद आहे कोणत्या स्ट्रीमला. आता BE सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कॅटेगरीनुसार 24 पदं आहे. BE इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये कॅटेगरीमध्ये 18 पदे आहे. BE इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये कॅटेगरीमध्ये 8 पदं आहे. BE मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कॅटेगरीनुसार इथं 10 पदं आहे. डिप्लोमा सिव्हिलमध्ये कॅटेगरीनुसार याच्यामध्ये 20 पदं आहे. डिप्लोमा इलेक्ट्रिकलमध्ये कॅटेगरीनुसार 12 पदं आहे. डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्समध्ये याच्यामध्ये कॅटेगरीनुसार 7 पदं आहे. डिप्लोमा मेकॅनिकलमध्ये कॅटेगरीनुसार याच्यामध्ये 15 पदं आहे आणि जनरल जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएटसाठी जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएटसाठी आणि ग्रॅज्युएटसाठी 20 पदं आहे. असे मिळून सगळ्या कॅटेगरींना मिळून 134 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे, जी की कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकतात, ओके. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे, रजिस्ट्रेशन दिलेलं आहे तुम्हाला 9 ते 12 वाजेपर्यंत करायचं आहे, जे की ऑनली ज्या ज्या दिवशी तारीख दिलेली आहे प्रत्येकाला त्या दिवशीच आपल्या डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि तिथूनच फॉर्म फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करायचं आहे ऑफलाईन पद्धतीने. जे की इथे दिले सिरियल नंबर, नेम ऑफ द पोस्ट, डेट ऑफ डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनची डेट दिलेली आहे आणि तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा आणि फॉर्म वगैरे तिथं भरण्याचा, ओके. सगळ्यांचा ॲड्रेस सेम आहे. ॲड्रेस तुम्हाला मी सांगून देतो. एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, सेक्टर नंबर 40, अपोजिट स्वीट्स रेल्वे स्टेशन्स, वेस्ट, नवी मुंबईमध्ये आपल्याला जायचं आहे या ॲड्रेसला, ओके. आता तुम्हाला प्रत्येकाची तारीख सांगून देतो, कोणत्या तारखेला कोणाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. आता BE सिव्हिल इंजिनिअरिंग आणि 2 नंबरला डिप्लोमा सिव्हिलसाठी आणि BE इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी या तिघांसाठी 24/8/2026 ला आपल्याला सिव्हिल्सला जायचं आहे नवी मुंबईला, ओके. तिथंच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं होणार आहे. 4 नंबरचे जे पद आहे BE इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इलेक्ट्रिक अँड डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स या तिघा पदांसाठी 25/8/2026 ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे, तिथून रजिस्ट्रेशन करायचं आहे. 7 नंबरचं जे पद आहे BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड डिप्लोमा मेकॅनिकलसाठी 27/8/2026 ला तिथं जायचं आहे आणि डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन करायचे आहे. आणि 9 नंबरचे जे पद आहे जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट्सवाल्यांसाठी 28/8/2026 ला तिथं जायचं आहे. सगळ्यांचे ॲड्रेस सेम आहे स्वीट्समध्ये, जे की एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, सेक्टर नंबर 40, अपोजिट स्वीट्स रेल्वे स्टेशन्स, वेस्ट, नवी मुंबई या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि स्वतः तिथं जाऊन आपल्याला फॉर्म
रजिस्ट्रेशन होणार आहे 9 ते 12 वाजेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तिथूनच आपल्याला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. प्रत्येकाची तारीख आपल्याला बघून घ्यायची या ठिकाणी. ओके. इलिजिबल कॅन्डिडेट्स आपण बघू शकता. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? कॅन्डिडेटला रिक्वायर्ड आहे जे की रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला. अपेंटिसशिप ट्रेनिंग स्टीम जे आहे नॅशनल अपेंटिसशिप ट्रेनिंग स्टीम पोर्टलवरून आपल्याला अपलोड करायचं आहे. सगळ्यात आधी NETच्या पोर्टलवरून आयडी बनवायची आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तिथं अप्लाय झाल्यानंतर कॅन्डिडेटचं इथं पास आउट दिलेलं आहे 21, 22, 23, 24, 25 या इयरमधले तुम्ही पास आउट असाल 2021 ते 2025 पर्यंत तरच अप्लाय करू शकतात. ओके. एज्युकेशन कॅटेगरी क्वालिफिकेशन दिलेलं आहे. कॅटेगरी वाईज तुम्हाला ग्रॅज्युएट अपेंटिसशिप चालू अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग BE-BTech सिव्हिल इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकतात. इलेक्ट्रिकल BE-BTech वाले अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकतात BE-BTech वाले. त्याच्यानंतर मेकॅनिकल BE-BTech वाले अप्लाय करू शकतात इंजिनिअरिंगमध्येच. सेकंड कॅटेगरी दिलेली आहे टेक्निशियनमध्ये डिप्लोमा अपेंटिसशिप झालेले असेल तर अप्लाय करू शकतात. त्याच्यामध्ये सिव्हिल आहे, सिव्हिल डिप्लोमा, इलेक्ट्रिकल डिप्लोमा, इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा अँड आपला मेकॅनिकल डिप्लोमावाले अप्लाय करू शकतात. थर्ड कॅटेगरी असणार आहे ग्रॅज्युएटवाले अप्लाय करू शकता. आणि ग्रॅज्युएट स्ट्रीमवाले जे की डिग्री इन बॅचलर आपल्याकडे असेल आर्ट्स, कॉमर्स, सायन्स जी पण आपली असेल BE, BCom, BSc जे पण आपल्याकडे असेल त्याच्यामधून अप्लाय करून घ्या. ओके. क्वालिफिकेशन आपलं कंप्लीट झालेलं पाहिजे 2021 पासून तर 2025 पर्यंत. एज लिमिट काउंटिंग डेट आहे 18 ते 25 वर्षापर्यंत आपली एज लिमिट आहे. 1/1/2026 पर्यंत आपली एज लिमिट काउंटिंग डेट आहे. जी की आपल्याला कॅटेगरीनुसार सूट भेटत असते जी की 5 वर्ष सूट आहे. SC/ST कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे. OBC NCLला. ओके. तर आपल्याला सुवर्ण संधी आहे. फिजिकल फिटनेस आपली चेकआउट केली जाणार आहेत. त्यांच्यामार्फतच तुम्हाला जे की तुमचा फॉर्म भरून तुम्हाला तर चेकआउट केली जाईल मेडिकल तुमचं. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे संपूर्ण माहिती जे की आपण बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. आता स्टायपन तुम्हाला डायरेक्टली बेनिफिट्स ट्रान्सफर होणार आहे तुमच्या अकाउंटला जे की तुम्हाला यांच्याकडून भेटणार आहे KRCL कडून, कोकण रेल्वेकडून आणि बाकीची जी भेटत असते आपल्याला 4,500 ती गव्हर्नमेंटकडून भेटत असते. ओके. आता तुम्हाला गव्हर्नमेंटची वेगळी भेटणार आहे आणि गव्हर्नमेंटची सोडून तुम्हाला आता यांच्याकडून 6,150 रुपये भेटणार आहे ग्रॅज्युएटवाल्यांसाठी आणि 5,450 रुपये भेटणार डिप्लोमा होल्डरसाठी. ओके. 50% इस्टॅब्लिशमेंट स्टायपंड आहे जे की 50% तुम्हाला यांच्याकडून भेटेल, 50% तुम्हाला गव्हर्नमेंटकडून भेटणार आहे. ओके. असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके. आता जी KRCL कडून भेटणारी आहे आणि ते 50% सॅलरी तुम्हाला स्टायपंड गव्हर्नमेंटकडून भेटेल. आता ग्रॅज्युएटवाल्यांसाठी याच्यामध्ये दिलेले 50% शेअर्स गव्हर्नमेंटचे आहेत जे की तुम्हाला याच्यामध्ये सेम टू सेम तेच आहे. ओके. तर आता याच्यामध्ये बघायला गेलं तर 1 वर्षाची आपली ट्रेनिंग पिरियड आहे. अपेंटिसशिप्स आपल्याला आहे 1 वर्षाची. आपल्याला आधार लिंक, पासबुक वगैरे द्यायचं आहे आणि आपल्याला बँक अकाउंट द्यायचं आहे. ओके. पॅन कार्ड वगैरे सगळी माहिती व्यवस्थितपणे भरा. मोड ऑफ सिलेक्शन तुम्हाला दिलेलं आहे जे की तुमचं ऑल इयर जे सेमिस्टर वाईज जे मार्कशीट्स वगैरे आहे आणि तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स जिथं दिलेलं आहे त्याच ठिकाणी तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. सेकंड प्रेफरन्स, फर्स्ट प्रेफरन्स अशा ठिकाणी. ओके. त्याच्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंटेशन दिलेलं आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. ओरिजिनल डिग्री, डिप्लोमा सर्टिफिकेशन, 10वीचं मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेशन, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट. त्याच्यानंतर आपल्याला तहसील वगैरेचं डॉक्युमेंटेशन सगळं 7/12 वगैरे जे काही असेल ते डॉक्युमेंट आपल्याला सोबत घेऊन जायचे आहे. डोमेस्टियल कास्ट सर्टिफिकेशन आणि आपले एज्युकेशनचे सगळे डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स अँड आपल्याला जे काही फोटोकॉपी वगैरे आपल्याला घेऊन जायचे झेरॉक्स वगैरे आणि आपला पासपोर्ट साईज फोटोग्राफ. ॲग्रीमेंट दिलेला NETSवरून आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्याचा फॉर्म आपल्याला प्रिंट आउट काढून घ्यायचा आहे. NETSच्या पोर्टलवरून अप्लाय केलेला ॲग्रीमेंट ट्रेनिंग दिलेलं आहे. बिफोर अप्लाय करण्याच्या आधी फॉलोइंग आपल्याला ट्रेनिंग वगैरे 1 वर्षाची असेल जे की तुम्हाला माहिती असते. ओके. एम्प्लॉयमेंट आहे तुम्हा KRCL कडून अपेंटिसशिपसाठी असाल 1 वर्षाची ट्रेनिंग पिरियड असणार आहे. प्लेस ऑफ ट्रेनिंग तुमचं कोकण रेल्वेज असणार आहे. ओके. अदर आपल्याला इन्फॉर्मेशन वगैरे याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. ओके. हायस्कूल वगैरे, DV वगैरे सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहेत. अशा पद्धतीने याच्यात नोटिफिकेशन आलेली आहे. आता याच्या बेलापूर CVT कडून हे आलेले आहे. ओके. याच्यामध्ये फॉर्मॅट सर्टिफिकेशन खाली दिलेले आहे. अशा पद्धतीची ही नोटिफिकेशन आलेली मित्रांनो. तर लवकरात लवकर आपल्याला स्वतः त्या तारखेला तिथे जायचं आहे आणि अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. तिथूनच तुमचा त्याच दिवशी ऑफलाईन फॉर्म त्याच ठिकाणी भरायचा आहे आणि तिथूनच अप्लाय करून आपल्याला सिलेक्शन घेतलं जाणार आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात जेणेकरून तुम्हाला तिथं कोणत्याही प्रकारची डाऊट राहणार नाही. याचा स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला ॲड्रेस वगैरे सगळे तुम्हाला याच्यावर दिलेलं आहे. तारीख दिलेली आहे आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची, ऑफलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची. त्याच तारखेला तिथं जाऊन भरायचं आहे. सगळ्यात जायच्या आधी तुम्हाला NETच्या पोर्टलवरूनच अप्लाय करून घ्यायचं आहे. मग तिथे जायचं आहे मित्रांनो तो फॉर्म घेऊन. ओके. तर सगळ्यांना माहिती कळलेली असेल. नक्कीच तुम्हाला काही याच्याबद्दल काही रिलेटेड या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
PDF फाईल डाउनलोड करायची असेल तर मी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला PDF फाईल शेअर करून देईन, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. ओके. व्हिडिओ आवडला चॅनलवर पहिल्यांदा असाल व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनलवर पहिली वेळेस असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. असेच तुमचे नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेत असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.